मंडळी, कालच आपल्याला झोमॅटोकडून ही एक डिलिव्हरी बॅग उपलब्ध झालेली आहे, ज्याचं अनबॉक्सिंग आता आपण तुमच्यासाठी करणार आहोत. ही बॅग सध्या तरी जे कोणी जुने रायडर्स आहेत त्यांच्यासाठीच उपलब्ध झालेली आहे. नवीन रायडरना सुद्धा हळूहळू ही बहुतेक उपलब्ध होईल आणि ही पूर्णपणे मोफत आपल्याला झोमॅटोने पाठवलेली आहे. आधी आपण ही बॅग वापरत होतो, जवळपास मी वर्षभर ही बॅग वापरलेली आहे आणि आता ही झोमॅटोने नवीन बॅग आपल्याला दिलेली आहे. तुम्ही मागवलेली जेवणाची ऑर्डर तुमच्यापर्यंत सुरक्षित आणि सुस्थितीत पोहोचावी यासाठी झोमॅटो नेहमीच काळजी घेतं आणि त्यासाठी झोमॅटो जेव्हा नवीन एखादा रायडर जॉईन होतो तेव्हा त्याच्याकडून जी एंट्री फी किंवा प्रवेश फी घेतली जाते, तर त्यामध्ये त्याला एक अशी बॅग आणि 2 टी-शर्ट दिलेले जातात. बरं, बॅग देऊन फक्त झोमॅटो थांबत नाही, तर ती बॅग रायडर व्यवस्थित यूज करतायत की नाही यासाठी रोज त्यांना बॅगेसोबत सेल्फी सुद्धा द्यावा लागतो, जेणेकरून रायडर बॅग वापरतील आणि जेवण ग्राहकांपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचेल. यावेळी ही बॅग झोमॅटोने झील कंपनीसोबत कोलॅबरेशनमध्ये बनवलेली आहे. झील कंपनी तुम्हाला माहित असेलच, जी रेनकोट बनवते आणि ही वॉटरप्रूफ असलेली बॅग आता आम्हाला दिलेली आहे आणि खूप चांगली क्वालिटी आहे बॅगेची, हलकी आहे. सर्व बाजूने एक छान परावर्तित वॉटरप्रूफ थर दिलेला आहे, ज्याच्या आतमध्ये उष्णतारोधक मटेरियल भरलेलं असतं, ज्याच्यामुळे यामध्ये जे काही आपण जेवण ठेवतो ते गरम असेल तर गरम राहतं किंवा थंड असेल तर थंड राहतं. त्याला खाली पट्टे दिलेले आहेत, ज्याद्वारे ही बॅग आपण गाडीला मागे बांधू शकतो आणि त्यातून आपण जी काही जेवणाची ऑर्डर आहे ती घेऊन जाऊ शकतो. आता जर दोन्ही बॅगांची तुलना केली तर अगोदरची जी बॅग होती तिला छान फ्लॅप बाजूने होते, त्याला वेल्क्रो लावलेलं होतं, तसेच चेन सुद्धा होत्या बाजूला आणि त्याच्या आतमध्ये अगदी ग्लास ठेवण्यासाठी किंवा बाटल्या ठेवण्यासाठी 2 खण होते आणि या बाजूला सुद्धा एक खण होता आणि ही बॅग थोडी जाड होती आणि त्या मानाने आत्ताची बॅग थोडी पातळ आहे आणि हलकी आहे. पण आत्ताच्या बॅगला चेन नाही आहे, त्याच्यामुळे ही बॅग फक्त फ्लॅपवरच बंद होते. पण त्याचा तोटा असा होतो की वेल्क्रो खराब झाल्यानंतर गाडीवरून बॅग घेऊन जाताना ही बॅग आहे ती ओपन होते आणि त्याचा वरचा फ्लॅप हा उघडाच राहतो. त्यामुळे बॅग उघडलेल्या अवस्थेत असल्याने आतमधलं जे जेवण आहे ते थंड होण्याची शक्यता असते. तसेच जुन्या बॅगला हा एक साईड पट्टा होता, जो आता नवीन बॅगला नाही आहे. साईड पट्टा असल्यामुळे बॅग खांद्यावर अडकवणं सोपं जातं आणि गाडीवर मागे ठेवणं, तसेच ती मागे ठेवून ग्राहकाला ऑर्डर देताना ती बॅग पुढे घेणं सोपं जातं. पण हे मुद्दे पुढील येणाऱ्या बॅगांमध्ये सुधारले जातील अशी आशा आहे. पण एकंदरीत ही बॅग खूप चांगल्या प्रतीची आहे आणि ही बॅग घेऊन आता आम्ही ऑर्डर डिलिव्हरीसाठी सज्ज आहोत. या नवीन बॅगेसाठी झोमॅटोचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही देखील झोमॅटोवर ऑर्डर करत राहा. आम्ही या बॅगांमार्फत तुमच्यापर्यंत त्या ऑर्डर सुरक्षितरित्या पोहोचत राहू. धन्यवाद झोमॅटोला निवडल्याबद्दल.